येथील देवी भक्तांचे सर्व नवस पूर्ण करते। या पर्वतावरून निसर्गाचा सुंदर दृश्य दिसतो। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या या मराठी YouTube चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी आलो आहे मांढर गावात आई कालूबाईंचे दर्शन घेण्यासाठी। मांढरदेवी कालूबाई ही सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एका उंच डोंगरावर बसलेली एक जागृत देवी आहे। द्वापर युगाच्या अखेरीस दैत्य राजा रत्नासुरचा सेनापती लाखासुराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती। म्हणूनच देवीच्या हाकेला धावून आली। या युद्धात कालभैरवनाथाने देवीला सहाय्य केले। पौष पौर्णिमाच्या मध्यरात्री देवीने दैत्याचा अंत केला। मांडव ऋषीच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले। या ठिकाणी आल्यानंतर आता मी कालूबाईंच्या दर्शनासाठी चाललो आहे। मंदिरात जाण्यासाठी इथे 125 पायऱ्या चढाव्या लागतात। थोड्या पायऱ्या चढून आल्यानंतर ते उजव्या बाजूस राम भक्त हनुमानांचं मंदिर आहे। मंदिरात हनुमानांची 5 फूट उंचीची मूर्ती आहे। या पायऱ्यांवरून वरती आल्यानंतर समोरच आईचे मंदिर आहे। देवीचे हे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही, पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेचसे प्राचीन असल्याचे सांगितले जाते। तर आम्ही दुपारच्या वेळेस आलो होतो, त्यामुळे इथे भाविकांची जास्त गर्दी नाही आहे। मंदिराच्या सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन होते। गर्भगृह 3 खणांचे असून मधल्या खणात आई कालूबाईंची 2 फूट उंचीची महिषासुर मर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे। मंदिरातील आई कालूबाईंची मूर्ती स्वयंभू असून आईच्या एका हातात त्रिशूल, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत। चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरलेली आहे व आईच्या मूर्तीच्या समोरच महादेवांची पिंडी आहे। मूल मूर्तीवर सोन्या चांदीचा मुखवटा बसवलेला आहे। ते भक्त आईची ओटी नारळाने भरत असतात। देवी भक्तीची ज्योत खंड राहावी म्हणून मंदिरासमोर 2 मोठ्या दीपमाला आहेत। या मंदिरात आई कालूबाईंचे खूपच सुंदर दर्शन होते। या मंदिराबाहेर आणखी काही मंदिर आहेत। आता आम्ही तेथे दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत। ते सेवक गोंजी बाबा, हौजी पाटील तसेच पाई मांगीर बाबा यांचे मंदिर आहेत। याशिवाय गडावर हरिमाता, लक्ष्मी आई, गंगाजी बाबा, एली बाबा यांचे स्थान आहेत। या गडावरून निसर्गाचे सुंदर दृश्य दिसते। हौशी यात्रेच्या 2 दिवस आधी सागर छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक पूजा केली जात असते। शाकंभरी पौर्णिमेच्या शिवाय नवरात्र उत्सव ही आई कालूबाईची मोठी यात्रा भरत असते। दरवर्षी लाखोच्या संख्येमध्ये भाविक येथे नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात। तर हे होते मांढर गावातील आई कालूबाईंचे दर्शन। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आई कालूबाईच्या नावाने चांग भलं।